नमस्कार मित्रांनो, जीओमी नोकरीच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण माहिती बघणार आहोत इंडियन बँक रिक्रुटमेंट 2018. इंडियन बँकेने अधिकृतरित्या भरतीविषयीची PDF उपलब्ध करून दिलेली आहे. तेव्हा या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील सर्व जॉब्स अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. भारतीय बँक मणिपाल स्कूल ऑफ बँकिंग मध्ये बँकिंग आणि वित्त अभ्यासक्रमातील ग्रॅज्युएट डिप्लोमा पदवी प्रवेशाकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इंडियन बँक रिक्रुटमेंट 2018 अंतर्गत एकूण 417 जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही 20 ते 30 वर्ष राहील आणि उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2018 अशी आहे. भारतीय बँक भरती 2018 अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 417 जागा भरल्या जाणार आहेत. रिक्त पदांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये SC करिता 65 जागा, ST प्रवर्गाकरिता 31 जागा, OBC वर्गाकरिता 112 जागा, जनरल कॅटेगरीकरिता 212 अशा एकूण 417 जागांसाठी ही भरती होणार आहे. इंडियन बँक रिक्रुटमेंट 2018 अंतर्गत ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराची वयोमर्यादा ही 20 ते 30 वर्ष राहणे अत्यंत आवश्यक आहे. आता इंडियन बँक प्रोबेशनरी ऑफिसर भरती 2018 ची निवड पद्धती जाणून घेऊया. यामध्ये एकूण 3 टप्पे राहणार आहेत. त्यामध्ये पहिला टप्पा हा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मेन एक्झाम घेतली जाईल आणि तिसरा यामध्ये उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. आता आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन संबंधित माहिती बघूया. प्रिलिमिनरी एक्झाम यामध्ये एकूण 3 सेक्शन राहतील. पहिलं सेक्शन इंग्लिश लँग्वेजवर राहते आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड विचारले जाते. तिसऱ्या सेक्शनमध्ये रिझनिंग ॲबिलिटी यावर संदर्भात क्वेश्चन विचारले जाते. प्रिलिमिनरी एक्झाम ही एकूण 100 मार्क्ससाठी घेतली जाते आणि उमेदवाराला 100 प्रश्न 1 तासाच्या कालावधीत सोडवायचे आहेत. आता दुसरा टप्पा म्हणजे मेन एक्झामिनेशन. मुख्य परीक्षेमध्ये उमेदवाराला 3 सेक्शन दिले जातात आणि त्यामध्ये एकूण 155 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी उमेदवाराला 3 तासाचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवाराचे इंग्लिश लँग्वेज, लेटर आणि एसे रायटिंग टेस्ट घेतली जाते. त्यामध्ये 2 क्वेश्चन विचारले जातात आणि ही परीक्षा एकूण 25 गुणांसाठी राहणार आहे. अशा प्रकारे मेन एक्झाम ही एकूण 125 मार्क्ससाठी होणार आहे. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू. यामध्ये मुख्य परीक्षेतून पात्र झालेल्या उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येईल. तर इंडियन बँक रिक्रुटमेंट 2018 परीक्षा शुल्क जाणून घेऊ. SC, ST, PWD प्रवर्गातील उमेदवारांकरिता ₹100 असा परीक्षा शुल्क आकारण्यात आला आहे आणि इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना ₹600 असा परीक्षा शुल्क भरायचा आहे. ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी उमेदवाराला सर्वप्रथम स्वतःची नोंदणी करायची आहे. त्यानंतर योग्य ती माहिती भरून फोटो व स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. सोबतच उमेदवाराला परीक्षा शुल्क सुद्धा देय करायचा आहे. आता महत्त्वाच्या तारीख. इंडियन बँक प्रोबेशनरी ऑफिसर ऑनलाईन ॲप्लिकेशन अर्ज हा 1 ऑगस्ट 2018 पासून सुरू झालेला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2018 आहे आणि पुढील माहिती जसे की हॉल तिकीट, मेरिट लिस्ट जाणून घेण्यासाठी जीओमी नोकरीला भेट देत राहा. धन्यवाद.